छोट्या बयोची मोठी स्वप्न. गो बयो. घाबरलीस ना की तू खूप सुंदर दिसतेस. रागवल्यावर तर अजूनच छान दिसतेस तू. पण ना तू घाबरू नकोस. टेन्शन अजिबात घेऊ नकोस. तू ना माका उगाच विलन समजतेस गो. दरवाजा उघडा गपचूप. ऐक माझ, माका ना तुझे हे हाल बघवत नाही. तू एकटी बिचारी निराधार बाई, त्यात गळ्यात अशी मुलगी, किती काबाड कष्ट करून दिवस काढतेस गो. खूप त्रास होतो माझा. मी काय सांगतोय, तुला ना तुझ्या आयुष्यात एका पुरुषाचा आधार हवा. अगो जगाचा नियम आहे हा. बाईच्या आयुष्यात पुरुषाचा खंबीर आधार असायलाच हवा. दुसऱ्यांना असेल, मला नाही. माझा नवरा नाही म्हणून मी काय रस्त्यावर पडलेली नाही. ऐको, काय बोललीस यार. असा काळजात घुसला. माका एक सांग, तुका तुझ्या चेडवा मोठा करूचो असा ना, काय तर डॉक्टर बनवायचो असं. अशी करणार तू लोकांच्या घरची भांडी घासून. अखो जगात देवाणघेवाण चालता. तुका मी पैसे देईन. अगो माझ्यात काय कमी असा. गावातलो तरुणपणीचो जॅकी श्रॉफ असा मी तुका पुष्कळ पैसे देईन. तुझ्यासाठी, बयोच्या शिक्षणासाठी. फक्त त्या बदल्यात मला जाऊ द्या, नाही तर मी सगळ्यांना बोलवेन. हा, ओरड ना, बोलव सगळ्यांना. त्यात ना तुझी बदनामी होईल, तुझ्या बयोची बदनामी होईल. त्यापेक्षा मी काय म्हणतोय ना, तू मला मारलंस. हो, आता तू जाऊन सांग सगळ्यांना. तुझीच बदनामी होईल. हे बाय, एवढा मोठा आवाज कसला झालेला हो. असं काय? मी ह्यांना फक्त एवढंच विचारलं, आवाज कसला आला. भारती, आता तू तरी सांग, अगं इकडे आवाज कसला आला. मच्छर खूप झालेत ना. होय ना, त्यात पावसाचे दिवस आणि साफसफाई नसली ना की असं होणारच. बरं तू एक काम कर, सगळं उरक लवकर आणि खाली ये. हा, आणि हो, हा दरवाजा बंद करून घे. हा, अर्चना, साबुदाणा हाणलाय. गिरायका किती हिली. केव्हा केव्हा साखर केव्हा साखर केव्हा. अगो अगो काय करतोस काय तू या. अगो डायबिटीस होत माका. आणि गावात डॉक्टर पण नाही असा. काय झाला का. खोट इल्लले. खोत हईले आता. अरे कर्मा, अगो कालपासून माका फोन करतात ते, मी फोनच उचलूक नाही. आता काय होताला कोणास ठाऊक. अगो हसतस का. आपला कर्ज पिटला. काय, कसा. त्याची व्यवस्था मी केली. व्यवस्था केलंस. अगो काय बोलतस काय. गो 8 लाखाचं कर्ज भेटतलच कसा. तू काय केलंस ता तरी सांग माका. काय करूचा नाया.
तो खोताच्या पोरा वांगडा लगीन लावून देवचा. लगीन कोणाचा? कोणाचा काय? बयोचा. बयोचा? आपल्या? हा, काळजी कित्या करतात? आत्ता भक्तो सोयरी करूची हा, लगीन मगे 5-6 वर्षांनी करूचा. अगो काय डोक्यावर बिक्यावर पडलंस की काय? काय हो काय बोलतोस? काय नाही, मी असला काय होक देऊचंय नाही. तो पोरगो कसा तो ठाऊका ना तुका? पान तंबाखूची घाण आती, हा, 1 नंबरचं अवली नशाबाज. अशा पोरग्याक मी माझ्या बयोक देऊचंय नाही. आणि तुका ठाऊक असा ना, पहिली बायको महिन्याभरात पळून गेली त्याची. हा, मग ताच वाईट असताला, त्याचा काहीतरी असताला गावात बाहेर. आपला बयो चांगला. अगो काय झाला काय तुका? सोन्यासारख्या पोर. हे बघ, ते का आपल्या व्यवहारामध्ये आणू नको, मी सांगून ठेवतोय तुका. आणू नको म्हणजे काय? आपण काय कोण नाही तिथे? आपल्या काय अधिकार नाही असा त्याचा भला बुरा समजवता? अगो काय भला यार, काय भला? अगो लहान आता शिकता. हो, त्याची काही स्वप्न असत. त्याची जी काय सगळी स्वप्न असत ना, ती ह्याच मार्गान पुरी जातली. तुमका समजना कसा नाही? तो खोत कितको श्रीमंत असा. तो बयोची सगळी स्वप्न पूर्ण करतलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं कर्ज फिटताला. तुमका कळणं कसा नाही? या कर्ज जर नाही फिटलं ना, तर आपण रस्त्यावर येतलो. अर्चना, अगो भावाचा पॉर असला तरी त्या माका लेकी सारखे असा गो. ताच म्हणताय मी, लेकी सारखी असा. लेक नाही आधी आपली. अगो असं विचार करताना तुका कायच कसं वाटलं नाही गो? ता काय नाही, जो विचार तू मनात ना काढून टाक. अगो अगो काय, अगो काय 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 कर, अगो काय करतास काय तू? ह्या पेटवून घेताय, आग लावताय स्वतः. गबराव आता. या बघा, मी तुमका सांगान ठेतोय, या लगीन हो खोया. अगो पण भारती. घेतलास, त्याचं नाव घेतलास. सगळा झाला, ठरला काय मग मी भारतीक सांगतलोय. तुमका सांगान ठेताय, तुम्ही जर काय आडकाठी केलास ना, हय तो घासलेटचो डबो हा. आणि ह्या अर्चना असा पेटवून घेतलाय मी, आग लावून घेतलाय. मग हे दुकान चालवा, घर चालवा, मेला अर्चना. अगो बरं झालं भारतीला बोलवलं. एवढं सगळं माझ्याच्याने जमलं नसतं. काय रे, काय झालं गालाला तुझ्या? काय काय नाही, हा मच्छर चावली असेल. होय ना, वरच्या खोलीत खूप मच्छर झालेत. पण हेंका चावलो ना, तो खूप मोठो असतो. केवढो मोठा आवाज इलो. कसलो? ह्यांनी डास मारल्याचो. केवढो मोठो आवाज झालो. मी ओले, किती वाजले? आजी दूध आणलं आणि हे उरलेले पैसे ते. भारती, वरती सगळं साफ करून झालं? हो झालंय, झाडूवरच ठेवलंय. वर कित्यात ठेवलंस? असू दे ग. चला येतो. हे काय निघालात तुम्ही? हो, आटोपलं काम. जेवून जा ना. आई, यांना पण जेवायला वाटेल. दादा चला आपण जेवायला बसूया. अरे बसायला जागा कुठे? ऐका ना, म्हणजे रागवू नका, पण नको. काय गो, आमच्याकडे जेवलंस तर कोण काय बोलात काय? थै कोपऱ्यात बस आणि जेवून घे. नाही, जेवले असते, पण घरी पण बनवून ठेवलंय ना, ते वाया जाईल म्हणून. ठीक आहे, ये इकडे. तुझे पैसे द्यायचे राहिले. हे तुझे पैसे. बाय डॉक्टर. बाय बाय.
माका ना तुझे हाल बघवत नाही. तू एकटी बिचारी निराधार बाई, त्यात गळ्यात अशी मुलगी, किती काबाड कष्ट करून दिवस काढतेस ग. तुला ना तुझ्या आयुष्यात एका पुरुषाचा आधार हवा. अगो जगाचा नियम आहे हा. बाईच्या आयुष्यात पुरुषाचा खंबीर आधार असायलाच हवा. नाही तर मी सगळ्यांना बोलवीन. त्यात ना तुझी बदनामी होईल, तुझ्या बयोची बदनामी होईल. त्यापेक्षा मी काय म्हणतोय ना, आई आई काय झालं भयो? मला काय नाही झालं, पण तुला काय झालं? केव्हापासून हाका मारते? तुझं लक्ष कुठे आहे? सॉरी. चल. थांब आई, तू कसलीच काळजी करू नकोस. जशी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस, तशी मीही तुझ्या सोबत आहे. चल. वा वा वा, आज मजा आहे. हळूहळी गरमा गरम आहे. मस्त आहे हा, अप्रतिम. हे शेवया रसात भिजवलं ना, ते तोंडात विरघळत आहेत अक्षरशः. वा वा वा. अख्ख्या गावात तिच्यासारखं शेवया आणि नारळाचा रस कोण करत नाही. नाही हो. ओ गालावरचा हात काढा आधी. ये इरा, अरे तुम्ही ट्राय कराय, तुम्हाला खूप आवडेल. खूप मस्त आहे. ये. आवडलं का? मस्त आहे. आत्ते मला दे ना. दादा तू पण ट्राय करून बघ, टेस्ट मस्त आहे त्याची. हा हा देते हा त्याला. ये. अरे आवडलं का? चांगलंय. पण त्यांनी केलेले सगळे पदार्थ सुंदर झाले ना. फार छान टेस्ट आहे त्यांच्या हाताला. भारतीच्या हातात जादू आहे, सुगरण आहे ती. खरंच. काय पण एक असा नशीब असता बघ. गो अकाली गेलो. बिचारीच्या पदरात एक पोर, त्या पोरीसाठी फार ताबड कष्ट केले तुम्ही. रमाकांत, तू का नाही जेवतेस रे? नाही काय नाही, सहज. पोटात दुखतंय का? तुमच्या पोटात दुखता? मग हे गालावर किती खात धरला? त्यासाठी बडबड 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 नुसते. नाही होता मका. अरे दादा सॉरी, ते जरा टेन्शन असा कामाचा. तुम्ही जेवा ना. जेवा. रमाकांत, अरे आता याचा काय मध्येच? हिरा हरव. जेवा जेवा.
ही तिसरी प्लेट हा शेट नाश्त्याची भाजी जेवणासाठी किती खातात नाही, नाही खाऊ जाई पावसात भजी खाऊ लय मजा येता काय होता नो हे पिंट्या बनव रे तू शेट खावा तुम्ही दुपारी जेवलोय ना म्हणून खातोय बर जा सांगितला ता झाला होय म्हणजे उद्या तुम्ही बयोक मागणी घालूक जाताय तर ती प्रमोदची बायको झाली लग्नात तयार. ती 2 परतची हाऊस नवरो असताना दुसरा लग्न करूक तयार झाली तयार झाली म्हणजे बळसाठी तयार झाली या. बयोसाठी तू चिपराव रे जरा तू बोल पण ती भारती काय सांगित नाही प्रमोदची बायको ना लाईव्ह असतात असा ती जा म्हणता ताच करा पण पोरगी खूप लहान आहे ना आतापासून बोलणी करणं म्हणजे ए धू म्हटलं ना की धुवायचं बोलणी कर म्हणून सांगितलं बोलणी करायची अरे माका माहिती असा ती पोरगी लहान हा पण आज नाही तर उद्या केव्हा तरी ती पोरगी मोठी होईलच ना तसंही तुझ्या राजा गावातलो काळो कुत्र पण विचारत नाही हा. लग्न नाही झाला तर बदनामी कोणाची होतली तुझीच ना गावातली लोका भुंडा म्हणतील ते का चालत तुका माझं ऐक तुझ्या राजासाठी ती आश्रित मुलगीच चांगली हा मस्त हा एकदम होय होय ताबा कसा काय समजता ए पण परंतु किंतु घाला तुमच्या बोला असा म्हणतो शेठ होय ना जा घालायचा ना ता घाला पण वेळ नका घालू उद्या सकाळी जायचं आणि मागणी घालायची ठीक आहे ठीक आहे येतोय शेठ तुमका भारती होया मग त्या बयोचा लग्न कशा लावतात गोट्या त्या भारतीमध्ये जी जिद्द हट्ट अहंकार असा ना तो सगळा त्या मुलीसाठी आणि एकदा का ती मुलगी लांब गेली की मग भारती एकटी पडत आणि एकदा का ती एकटी पडली की मग मी माझा सगळा हिशोब चुकता करत बयो गो बयो अगो जेव की चेडवा कितको अभ्यास करतलो ये ताट वाढलंय मी आले इलो जेव बस मी आई बरोबर बसते ना कित्या गो एक दिवस आमच्या वांगडा जेवक बसलोस तर काय जमूच नाही तुका अगो तुका आवडता ना म्हणून मी सुकटाचा सार केलाय तुका सुकटाचा सार वाढू काय आमटी वाढू दोनही वाढताय जा जेवक बस काकी आज सगळं ठीक आहे ना म्हणजे गो मी बयो आहे बयो गोपोरा जेवचा ना या 2 घास घे आणि झोप असं जिला म्हणतेस ना ती बयो चल जा जेव बघलास ऐता पर माझी कशी मस्करी करता ती या बघा भारतीला ये गो भारती बस बस जेव बस नाही पाठीमागे कपडे वाळत घातलेत ना ते घेऊन येते बघू ते इतक्यात कित्या काढूक होय मग हे काढलंस तरी चालतो तू आधी जेवक बस बघूया मी वाढते तुका मी बसते नंतर कित्या गो मी वाढलेला चलणार नाही तुका नाही नाही तसा नाही मग हे बस जेव बस गरम गरम चपाती केलंय हा मी दोघाय जण पोट भर जेवा हा भारती आज रात्रीची भांडी घासायची नाही हा मी घासतो तुका सकाळी घाणेकरांकडे लवकर कामात जाऊचा ना तुमका कसा कळला अगो तुका फोन इल्लेलो ना तो मी आई म्हणजे असंच येता येता कानार पडलो जेवा तुम्ही जेवा हा भारती गॅसचे पैसे दिले काय गो हो आई दिले ताईंना म्हातारे
हाय तो ईशा आत्ता काढूची गरज आहे काय? हो आईंचं कुठे मनावर घेतास. पण खरं सांगू काय, आज तुम्हाला असं खुश बघून खूप छान वाटला. अशाच राहा. काय कुठली गोड बातमी आहे काय? अगे बाय, अगो 2 धेंड्या झाली होत माका. आता कसली गोड बातमी? आणि मी काय तुमच्याशी चांगला वागूक शकलोय ना? छळतोय काय गो मी तुमका? खैदशीण वाटतंय मी? नाही नाही तसा नाही. अशाच राहा. एक सेल्फी काढूया. हा आत्ताच काढून घे, परत नाही गावलं म्हणजे. जे आहे खाली बस मग बसलोय, काढ.